हे भाषण ऐकल्यावर आयुष्यमान कौंडण्याला जे काही उत्पन्न होणारे आहे वे सर्व नाशवान आहे अशी निर्मळ परिशुद्ध धम्मदृष्टी उत्पन्न झाली। याप्रमाणे भगवान बुद्धाने धर्मचक्र प्रवर्त केल्यावर भूमीवर राहणाऱ्या सद्गुरुषांनी असा आवाज उठविता भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून ज्या युगामध्ये आजपर्यंत प्रवर्तित होऊ शकले नाही। भूमीवर राहणाऱ्या देवाच्या सद्पुरुषाचा आवाज ऐकून चातुर महाराजिक देवांनी सद्पुरुषांनी आवाज उठविला। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही। चातुर महाराजिक देवाच्या सद्पुरुषांचा आवाज ऐकून त्रयंत्रिश देवांनी सद्पुरुषांनी आवाज उठविला। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही। तावतीसानं देवाचा आवाज ऐकून याम देवांनी आवाज उठविला। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही। याम देवांचा आवाज ऐकून तुषित देवांनी आवाज उठविला। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही। तुषित देवांचा आवाज ऐकून निर्माणती देवांनी आवाज उठविला। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही। निर्माणती देवाचा आवाज ऐकून परिनिर्मित्वश्वर्ती देवांनी आवाज उठविला, घोषणा केली। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही। परिनिर्मित्वश्वर्ती देवांचा आवाज ऐकून ब्रह्मप्रिषद देवांनी आवाज उठविला, घोषणा केली। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही। ब्रह्मप्रिषद देवांचा आवाज ऐकून परिनिर्मित्वश्वर्ती देवांनी आवाज उठविला, घोषणा केली। भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपत्नात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही।
ब्रह्मपुरोहित देवांचा आवाज ऐकून ब्रह्मप्रिषद देवांनी आवाज उठविला, घोषणा केली. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र भ्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. महाब्रह्मा देवांचा आवाज ऐकून परिनिर्मित्वश्वर्ती देवांनी आवाज उठविला, घोषणा केली. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. परिताप देवांचा आवाज ऐकून ब्रह्मप्रिषद देवांनी आवाज उठविला, घोषणा केली. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. अप्रमाणभ देवांचा आवाज ऐकून परिनिर्मित्वश्वर्ती देवांनी आवाज उठविला. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. परिसुत्ताभ देवांचा आवाज ऐकून ब्रह्मप्रिषद देवांनी आवाज उठविला. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. परिमुत्तभ देवांचा आवाज ऐकून परिनिर्मित्वश्वर्ती देवांनी आवाज उठविला. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. अप्रमाण शुभ देवांचा आवाज ऐकून ब्रह्मप्रिषद देवांनी आवाज उठविला. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषिपतनात हरिणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरविले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.